तर आता आपण आलोय महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिर तासगाव येथे। मी कित्येक वर्षानंतर म्हणजे माझी फेवरेट आहे, कुठेच असं टेस्ट नाही आहे। तर फायनली आपल्याला भेटलेले आहेत परभणीचे फेमस ब्लॉगर। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये। तर माझा आज गावाकडचा आणखी एक सुंदर दिवस आहे आणि आजचा दिवस हा खूपच प्रोडक्टिव्ह असणार आहे, कारण आज मला खूप सारी कामं आहेत आणि सध्या मी चालली आहे तासगावला। तिथे माझं थोडंसं काम आहे, तर ते काम करून मी तुम्हाला पूर्ण तासगाव पण एक्सप्लोअर करून दाखवणार आहे। तर तासगाव आमच्या गावापासून एक 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती आहे। तर काही जण असतीलच त्या भागातले, पण जे नसतील त्यांना पण तो पूर्ण भाग जो आहे तो बघायला मिळणार आहे। तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा। चला ए चल पटकन। तर आता आमच्या गावच्या घाटाला सुरुवात होते। हे बघा घाटाचा नजारा कसला सुंदर दिसतोय। इकडे कॅनल आहे, पण सध्या कॅनलला पाणी नाहीये आणि पावसाचं वातावरण झालंय, सगळं ढगाळ ढगाळ असं। तर आमच्या गावाची खासियत म्हणजे आमच्या गावाला चारी बाजूनी 5 डोंगर आहेत म्हणजे, आणि त्यामुळे आमच्या गावाचं नाव जे आहे ते पाचेगाव पडलेलं आहे। आमच्या गावाच्या अवतीभोवती 5 डोंगर आहेत, त्यामुळे सगळं डोंगर दऱ्यांनी आणि अशा हिरवळीने नटलेलं असं आमचं सुंदर असं गाव आहे। आमच्या गावात पवनचक्क्या पण भरपूर आहेत। इथून वीज निर्मिती होते, तुम्ही बघू शकता किती मोठमोठ्या पवनचक्क्या आहेत। तर इथं आमच्या गावाची हद्द संपते, याला पाचेगाव फाटी असं म्हणतात। आणि इकडे या बाजूला घाटनांद्रेकडे जाणारा रोड आहे, घाटनांद्रे, जत, विजापूर। आणि इकडच्या बाजूने आता आपण जरंडीवरून तासगावला जाणार आहे। हे आहे जरंडी गाव। आता आपण सावळज मध्ये एंटर केलंय। आमच्या गावापासून थोडस मोठी सिटी म्हटलं तर सावळजच आहे। हे बघा घोडागाडी आजकाल खूप कमी बघायला मिळते। तर तासगाव मध्ये आपण पोहोचलोय। माझं काम हे होतं की 2 वर्षापासून माझं एक बँकचं अकाउंट बंद होतं, म्हणजे माझं तासगाव ब्रांचला एक बँक अकाउंट होतं, पण 2 वर्ष झालं त्याच्यावर काही ट्रान्झॅक्शन्स नाहीत, त्यामुळे ते बंद झालेलं। तर तेच रिओपन करायसाठी आलेले, पण इथं बघितलं तर त्याच्यासाठी आपल्याला फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं लागणार होतं आणि मी बरोबर यावेळेला फोटोज घेऊन नाही आले, माझ्यासोबत माझे डॉक्युमेंट्स नव्हते। तर आता आधी मला फोटो काढून घ्यावे लागणार आहे तिथं, आणि मग त्यानंतर बँकचं काम करू आणि मग बाकीचं एक्सप्लोअर करू। अर्जंट फोटो भेटतील? किती वेळात भेटतात? 3.5 मीटर। सो फायनली माझं बँकचं तर काम झालेलं आहे। आता बाकी थोडंसं काम आहे ते करून मग बघूया अजून काय काय पुढे। खूप वर्षातून तासगावला आले आणि खूप जास्त बदललं आहे तासगाव। मी जवळजवळ 7वीत असताना म्हणजे 8 ते 9 वर्षापूर्वी इथं होते, त्यानंतर आत्ता आले। त्यावेळेला तासगावमध्ये काहीच नव्हतं, एकदम असं खेडेगावासारखं होतं, पण आता खूप जास्त चेंजेस झाले त्याच्यामध्ये। तासगावमध्ये माझ्या खूप जास्त मेमरीज आहेत, कारण माझं पूर्ण बालपण, लहानपणीचं शिक्षण वगैरे सगळं इकडे गेलेलं आहे। 7वी, 8वी, 9वी हे 3 वर्ष मी तासगावला होते आणि 3 वर्ष मी हॉस्टेलला राहिले होते, तर ते हॉस्टेल पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता मी वरती म्हणजे माळावर असं म्हणतात त्या साईडला चालले, तर येता जाता माझं जे हॉस्टेल आहे ते त्याच साईडला होतं, याच रोडने मी जायचे। हे बघा माझं हॉस्टेल, खूप जुनं दिसतंय आता, पण ज्या वेळेला मी होते त्यावेळेला ते जस्ट नवीन नवीन झालं होतं। आता सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालाय।
द्राक्षभूमी तासगाव. तासगावला ग्रेप सिटी असं म्हणतात कारण या भागात खूप जास्त द्राक्षाची लागवड घेतली जाते. अगदी पहिल्यापासून आम्ही तासगावला येताना ना आमच्या गाडीतलं पेट्रोल संपायचं आणि आज पण बरोबर संपलंय. तर इथं माळावरती पेट्रोल पंप आहे, तिथे आम्ही आधी पेट्रोल टाकायला आलो. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आलो महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिर तासगाव येथे. तर इथला रथोत्सव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात आणि इवन आपलं जे महालक्ष्मी कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये पण आहे ते तासगावचा रथोत्सव. तर हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्याचबरोबर हे नवसाला पावणारा गणपती आहे असं पण म्हणतात. तर चला आता आपण ते एक्सप्लोर करूया. तर आपण मंदिरात दर्शन घेतलं पण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाव नाहीये, त्यामुळे आतमधलं तुम्हाला दाखवता नाही आलं. तर आपण बाहेरूनच एक्सप्लोर करूयात. तर गणपती मंदिरात गणपतीची मूर्ती सोडून बाकी पण छोटी छोटी मंदिर आहेत. तर हे होतं सूर्यनारायण देवाचं मंदिर. तर ही जी दिवळी आहे ना हिची खासियत म्हणजे आपल्या मनात जी काही इच्छा असते ती मागून आपण इथून फूल टाकून जर त्या दिवळीत गेलं तर आपली इच्छा पूर्ण होते अशी इथे श्रद्धा मानली जाते भाविकांची. तर बघूया आता माझी इच्छा पूर्ण होतीये का. माझं फुल तर पडलेलं आहे, इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला सांगते. हे आहे उमादेवीचं मंदिर. इथं आता मस्त असं सुंदर गार्डन पण बनवलंय. ज्यावेळेला मी तासगावमध्ये स्कूलला होते त्यावेळेला इथं असं काहीच नव्हतं, पण आता सगळं तासगाव डेव्हलप झालं आणि इवन मंदिर पण खूप सुधारणा केली आहे. आपलं दर्शन तर घेऊन झालंय, पण तासगावच्या मंदिरला आल्यानंतर न चुकता करण्याची गोष्ट म्हणजे गणपती मंदिरात असणारी नक्षत्र भेळ. जवळजवळ 10 वर्षापेक्षा पण जास्त झाले ही भेळ तेव्हापासून फेमस आहे आणि अजून पण फेमस आहे. खूप टेस्टी असते आणि मी खूप वर्षांनी खाते आता. चला आता मी कित्येक वर्षानंतर खाते. माझी फेवरेट भेळ कुठेच अशी टेस्ट नाही आहे. जबरदस्त. तर हाच आहे तो मानाचा रथ ज्यातून रथोत्सवच्या वेळी बाप्पाची पालखी निघते. तर सध्या आपण आलो सिद्धेश्वर मंदिरात. तासगावमधली ही 3 मंदिरं खूप प्रसिद्ध आहेत. तासगावचं गणपती मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि हाटकेश्वर मंदिर. आणि या तिन्ही मंदिरांमध्ये मी पहिला सारखी जायचे. तर सध्या आपण सिद्धेश्वर मंदिरातलं जे पूर्ण मंदिर आहे ते बघणार आहे. तर आता मी हाटकेश्वर मंदिरात चालली आहे. हे खूप जुनं मंदिर आहे इथलं प्राचीन. जेव्हा मी तासगावमध्ये होते तेव्हा दर सोमवारी आम्ही इथे दर्शनासाठी यायचं. तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि सध्या इथला जीर्णोद्धार सुरू आहे. सो बघूया आता आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी मंदिर उघडं आहे की नाही हे पण माहित नाही. चला.
तर फायनली आमची तासगाव मधली सगळी कामं झालेत आणि मस्त फिरून पण झालं आणि देवांची दर्शनं पण झाली. खूप भारी वाटलं. खूप वर्षानंतर मी तासगावला आले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तर चला आता पुढे चाललोय आम्ही रिटर्न. आणि पाऊस आला होता पण आता या साईडला चिंचणीच्या साईडला तर काही सगळं ऊनच पडले. तासगाव मध्ये पाऊस होता. हे बघा, हे चिंचणी गाव आहे, म्हणजे खासदार संजय काका पाटील यांचं गाव. आणि यांनी इथं उद्यान पण बांधले. आता हे नव्हतं आधी. खूप सारी डेव्हलपमेंट झाली आहे चिंचणीमध्ये पण. एवढा पाऊस झाला आणि पाठीमागं अचानक पाऊस पण आला आणि ऊन पण आला. आणि आम्ही फायनली घरी आलो आणि भैयाने गाडी पळवून पळवून बघा माझी अवस्था काय केली आहे. मंजुली का दिसतेय मी. तर आता आम्ही चाललोय कोळ्याला एका क्रिएटरला भेटायला. तर या भागात म्हणजे आमच्या भागात कोळा करगणी या साईडला ते क्रिएटर खूप फेमस आहेत. कदाचित तुम्ही पण बघत असाल, मानदेशी व्लॉगर म्हणून. तर त्यांना आम्ही आता भेटायला चाललोय. चलो. मघाशीपासून वातावरण एवढं क्लिअर होतं आणि आता अचानकच पाऊस आलाय बघा. आम्ही तर पूर्ण भिजून गेलोय. तर फायनली आपल्याला भेटलेले आहेत करगणीचे फेमस व्लॉगर, मानदेश व्लॉगर. येताना खरं तर आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला. अचानकच कोळ्याजवळ आल्यानंतर मोठा पाऊस झाला, त्यामुळे पूर्ण भिजलोय आम्ही तर. आणि ते पण थोडेफार भिजूनच आले. अचानकच जायला आमचं भेटणं ठरलं, त्यावेळेलाच पाऊस आला. बट ठीक आहे, कधी कधी अशा गोष्टी पण होतात. सो फायनली आम्ही घरी आलोय. आज खूप थकलोय. एकतर दिवसभर तासगाव, पण एवढं तासगाव केलं पण कुठे आम्ही पावसात वगैरे अडकलो नाही. आणि बरोबर कोळ्याला गेलो आणि जोराचा पाऊस आला. पण ठीक आहे. तर आता आम्ही आलोय घरी आणि आता खूप कंटाळा आलाय. सो मी ब्लॉग पण इथेच एंड करते. तर भेटूयात अशाच एका आणखी भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.